लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी आता जीवाच्या रूममध्ये गेलेली असते आणि जीवाचा पसारा पाहून म्हणत असते की काय बाई, हा जीवा आता बाप होणार आहे तरी सुद्धा सुधारणार नाही असं म्हणून आता ती बेडवरची कपडे उचलते तर त्याच्या खाली तिला आता एक डायरी दिसते ज्याच्यावरती नंदिनी आणि जीवाने सरोगसीबद्दल लिहिलेलं असतं। ते पाहून आता मानिनीला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो। तर आता इकडे दुसरीकडे जीवा आणि नंदिनी आता नाश्ता करत असतात। त्यावेळेस नंदिनी जीवाला म्हणत असते की माझ्याबद्दल जर घरच्यांना समजलं तर तुम्ही मला साथ देचाल ना। त्यावेळेस जीवा म्हणत असतो की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही नंदिनी, मी नेहमी तुझ्या बाजूनेच असेल। तेवढ्यात तिकडून मानिनी येते। आता मानिनीला आलेलं पाहून नंदिनी म्हणत असते की आई ओ या ना, बसा, आमच्या बरोबर ब्रेकफास्ट करा, जीवाने ना खूप छान ऑमलेट बनवलेला आहे। त्यावेळेस मानिनी म्हणत असते की ते सगळं राहू द्या, मला आधी सांगा हे तुमच्या रूम मध्ये काय करत आहे। तर आता ती पाठीमागून ती डायरी त्यांना दाखवते आणि म्हणत असते की हे तुमच्या रूममध्ये काय करत आहे। आता ते पाहून नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो। तर पुन्हा मानिनी म्हणत असते की सरोगसीचं तुमच्याकडे कसं काय हे आलेलं आहे। आता जीवा आणि नंदिनीला काय बोलावं तेच कळत नाही, ते आश्चर्यानेच आता मानिनीकडे बघत असतात।